नांदेडमध्ये पेस्टिसाइड कंपन्याविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा। याबाबत सविस्तर वृत्त असे की शेतकऱ्यांची कायम फसवणूक करणाऱ्या कीटकनाशके निर्मिती करणाऱ्या कंपन्या आता थेट व्यापाऱ्यांना देखील बेकायदेशीरित्या लक्ष्य करीत असून कृषी अधिकाऱ्यांचे काम स्वतः आपले प्रतिनिधी नेमून छापेमारी करीत आहेत। त्याविरोधात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन C2च्या वतीने आज बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी दुपारी कृषी उत्पन्न बाजार समिती येथून सदरील हा मोर्चा काढण्यात आला होता। मल्टीनॅशनल कंपन्यांची मनमानी थांबवावी आणि इतर स्थानिक प्रलंबित मागण्यांसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन C2 कामगार संघटना आणि व्यापारी शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि स्थानिक प्रलंबित मागण्यांसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांचे मार्फत महामहिम राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले आहे। गोदरेज FMC आदामासारख्या कंपन्या आपल्या खाजगी प्रतिनिधी मार्फत कीटकनाशके दुकाने तपासणी करीत आहेत। खरे तर हे काम कृषी अधीक्षक किंवा त्या विभागाच्या अधिकाऱ्यांचे आहे, परंतु असे बेकायदेशीर कृत्य नांदेड येथील नवामोंडा या ठिकाणी घडले असून व्यापाऱ्यांचा अवमान करण्यात आला आहे। कंपन्यांनी नेमलेले वितरक हे परवाना नसताना बाहेर जिल्ह्यात कीटकनाशके आणि औषधी सर्रास विक्री करीत असताना मागील 40 ते 50 वर्षात असे कधीच झाले नाही, हे आता होत आहे। या बेकायदेशीर कृत्याविरोधात नांदेडमध्ये आज भव्य मोर्चा काढण्यात आला। तसे लेखी पत्र C2 कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर आणि जिल्हा कृषी अधिकारी नांदेड यांना दिनांक 18 आणि 21 जून रोजी दिले होते। सदरील या आंदोलनाबाबत कीटकनाशके व्यापारी सचिन कासलीवाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे। चला तर मग जाणून घेऊ काय म्हणालेत कासलीवाल। 1000% सत्य आहे। हे जे बी बियाणे आता सीझन झालं, कॉटनची MRP 864 रुपये होती। 864 रुपयाची जे बॅग आहे, काय मतलब यायले हे कंपन्यात करतात सगळे। दुकानदार छोटे बिचारे तर 10-20 रुपये लावून विकतात। छोट्या दुकानदाराची काय गलती नाही, हे गलती आहे हे जे मोठे डिस्ट्रीब्युटर आहे, जे हे मोनोपल्ली एवढे लोक शेतकरी, अजून कामगार, व्यापारी सर्व लोक आले, आंदोलन नांदेडमध्ये काढले, अजून मोर्चा काढले कंपन्या विरुद्ध आणि जे बेकायदेशीर चलायले त्यांच्या विरुद्धावर आम्ही जे मोर्चा काढले आणि कलेक्टर साहेबाला, SP साहेबाला निवेदन दिले, यांच्यावर कारवाई करा, तात्काळ कारवाई करा, जे सत्य असेल तर करा। त्याच्यासाठी आम्ही सर्वजण इथं आले होते आणि कलेक्टर ऑफिस मध्ये सगळेजण मिळून भेटून सगळे पक्ष, सर्व पत्रकार पक्ष, मीडिया पक्ष, सर्व पक्षाला मी धन्यवाद देतो। मीडियावर आणि पत्रकारवर माझा लय भरोसा आहे। आपली काय मागणी, प्रमुख मागणी काय आहे? पूर्ण मागणी एकच आहे की शेतकऱ्यावर जे अन्याय व्हायले, लूट व्हायले, त्याला थांबवायचं आहे आणि त्यांच्या सोबत आणि त्यांना न्याय द्यायसाठी देशभरात आंदोलन आणि मरोपर्यंत आंदोलन हे ठेवणार आहोत। माझं जे होईल ते होईल। मला एका दिवशी तर जायचंच आहे। आज गेलो किंवा 100 वर्ष गेलो, मला काय फरक पडणार? काहीतरी करून जाईल, काहीतरी दाखवून जाईल, बस एवढंच म्हणतो। शेतकऱ्यावर कंपन्या अन्याय करायले, शेतकऱ्यावर मोठे व्यापारी डिस्ट्रीब्युटर अन्याय करायले, शेतकऱ्यावर जे GST आहे, महत्वाची गोष्ट, मी
स्टेट गव्हर्नमेंटला, सेंट्रल गव्हर्नमेंटला मी एक नम्र विनंती करतो की शेतकरी जे घेतात त्याच्यावरची जीएसटी कमी करून टाका. त्याला भला होईल, त्याचा फायदा होईल, ते तुम्हाला दुवा देईल. एवढं मी म्हणतो की आपलं महाराष्ट्र स्टेट आणि सेंट्रल स्टेट या गंभीर प्रश्नावर विचार करावं आणि याच्यावर लवकरात लवकर निर्णय देऊन शेतकरी सोबत तुम्ही हा म्हणतात, खरी गोष्ट आहे, पण आता हे करून शेतकरीला दाखवून टाका की आम्ही शेतकरी सोबत आहात म्हणून. याच्यासाठी आम्ही जीएसटी कमी करून टाकले. तेव्हा हे BSF, अदामा, FMC, गोदरेज हे कंपन्या तर एवढी मोठी दादागिरी आहे. लेटर काढायले, देशाभरामध्ये बदनाम करतात, कमी भावामध्ये विकायले, डुप्लिकेट विकायले. डुप्लिकेट कोणी विकत नाही, डुप्लिकेट कोणी घेत नाही. कंपन्या स्वतः डुप्लिकेट बनवितात. 30% जीएसटी, 30% इन्कम टॅक्स वाचवितात आणि 18% जीएसटी वाचवितात. 50% वाचून पाठीमागलच्या दरवाज्यातून तेच माल दुसऱ्याला देतात आणि मग त्याला म्हणतात की डुप्लिकेट माल आहे. डुप्लिकेट काहीच नसते. मल्टीनॅशनल कंपन्याचे स्वतःचे बॉटल असतात, स्वतःचे लेबल असतात, स्वतःचे QR कोड असतात, स्वतःचे बॉक्स असतात. ते कुठेही बनवू शकत नाही. मेन मागणी काय तुमची? मेन मागणी हे सगळं कंपन्यावर कारवाई व्हाव, यांच्यावर बंदी आणाव, किंवा हे जे दरात विकायले यांचे दर कमीत कमी 50% गव्हर्नमेंटनं यांना आदेश द्यावा की 50% तुमचे दर कमी करा आणि आमच्या शेतकरी बंधूला किंवा दुकानदाराला द्या, नाहीतर तुमचं लायसन्स आम्ही रद्द करणार. तुम्ही विचार करा आणि बघा की ते प्रोडक्टची व्हॅल्यू, प्रोडक्शन कॉस्ट किती आहे. म्हणजे हजारो पट पैसे लुटायचं हे कंपन्याला अधिकार नाही. भारतात येऊन किंवा भारतात राहून एवढी लूटमार चांगली गोष्ट नाही.